नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी तब्बल 2000 वर्ष जुनी आहे, पण आजच्या आपल्या धावपळीच्या, चिंताग्रस्त आयुष्यासाठी एकदम समर्पक आहे. योगसूत्रांमधली ही एक संकल्पना आहे, विकल्प. चला तर मग समजून घेऊया, हे विकल्प प्रकरण आहे तरी काय? आपलं मन ते कधी शांत बसतं का? नाही ना. सतत काही ना काही विचार चालूच असतात. यांनाच वृत्ती असं म्हणतात. आणि गंमत म्हणजे या सगळ्या मानसिक गोंधळाला समजून घेण्यासाठी पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये एक पूर्ण गाईडच आहे, जणू काही आपल्या मनाचं मॅन्युअल. आणि पतंजली काय म्हणतात बघा, योग म्हणजे काय तर मनाच्या या वृत्तींवर नियंत्रण मिळवणं. म्हणजे योगाचा खरा उद्देश फक्त शरीर वाकवणं किंवा आसने करणं नाहीये, तर मनाला शांत, स्थिर करणं आहे. आणि हे जे विचार आहेत ना, हा काही नुसता गोंधळ नाहीये. पतंजलींनी याचं प्रॉपर वर्गीकरण केलंय 5 प्रकारांमध्ये. आणि आज आपण यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या वृत्तीवर बोलणार आहोत, जी आपल्या रोजच्या जगण्यावर खूप मोठा परिणाम करते, आणि ती आहे विकल्प. मग काय आहे हा विकल्प? चला जरा खोलात शिरून बघूया. यासाठी योगसूत्रांमध्ये एक सूत्र आहे, शब्दज्ञानानुपाती वस्तुशून्यो विकल्पः. ऐकायला थोडं कठीण वाटेल, पण या एकाच ओळीत विकल्पाचं सगळं रहस्य दडलंय. आता याचा सोप्पा अर्थ काय? तर विकल्प म्हणजे अशी एक कल्पना जी फक्त शब्दांमध्ये आहे. वास्तवात तसं काहीही नाहीये. म्हणजे शुद्ध मानसिक खेळ, एक भ्रम. ह्या सूत्राला फोडून पाहिलं तर अजून सोपं होतं. शब्द म्हणजे शब्दांवर आधारित, ज्ञानानुपाती म्हणजे त्या शब्दांमधनं ज्ञान मिळतं, आणि वस्तुशून्य म्हणजे ती वस्तू प्रत्यक्षात अस्तित्वातच नाही, शून्य आहे. कमाल आहे ना? वास्तवात काहीही नसताना फक्त शब्दांच्या आधारावर आपण अख्खी संकल्पना उभी करू शकतो. हीच आहे विकल्पाची ताकद. बरं, ही गोष्ट अजून सोपी करून सांगायला हवी, नाही का? त्यासाठी एक क्लासिक उदाहरण आहे, जे कित्येक वर्षांपासून दिलं जातंय. हे उदाहरण आहे सशाची शिंगे. हो, बरोबर ऐकलत, सशाची शिंगे. हे विकल्पाचं सगळ्यात उत्तम आणि जुनं उदाहरण मानलं जातं. आता सांगा बरं, सशाला शिंग असतात का? नाहीच. पण सशाची शिंग असं म्हटल्यावर डोळ्यासमोर काहीतरी येतं की नाही? आपण त्यावर गप्पा मारू शकतो, त्याचं वर्णन करू शकतो. इतकंच काय, अरे सशाची शिंग औषधी असतात, अशी अफवासुद्धा पसरू शकतो. हेच आहे विकल्पाचं शुद्ध स्वरूप. फक्त शब्दांच्या आधारावर एक असं वास्तव तयार करणं, ज्याचा खऱ्या जगाशी काहीही संबंध नाही. बरं, हे तर झालं एक गमतीशीर उदाहरण, पण विकल्प नेहमीच इतका साधा नसतो. तो किती शक्तिशाली आणि धोकादायक ठरू शकतो हे दाखवणारी एक खरीखुरी नाट्यमय घटना पाहूया. ही घटना आहे 1962 सालची, पानशेत धरणाशी. झालं असं की धरण खरंच फुटलं, एक मोठी दुर्घटना घडली. दुसऱ्या दिवशी काय परिस्थिती होती, तर धरण पूर्णपणे रिकामं होतं, पाणीच नव्हतं. पण मग एक अफवा पसरली, एक विकल्प तयार झाला. पानशेत धरण पुन्हा फुटलं. आणि काय झालं असेल? धरण रिकामं असतानाही फक्त या एका बातमीमुळे, एका अफवेमुळे लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आणि लोक जीव वाचवायला पळू लागले. इथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट काय आहे? लोकांचं दुःख, त्यांची भीती, हे सगळं खरं होतं. पण ज्या कारणामुळे ते घाबरले होते, ते कारण खरं नव्हतं. तो होता फक्त एक विकल्प. यावरून कळतं की विकल्प किती मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ शकतो. आता हे सगळं झालं इतिहासातलं. पण आजच्या काळात आपल्या रोजच्या आयुष्यात हा विकल्प कसा काम करतो? चला काही अगदी आपल्या जवळची उदाहरणं बघूयात. समजा ऑफिसमध्ये आपल्या बॉसने आपल्या मेलला फक्त एका शब्दात उत्तर दिलं. ठीक आहे. आता वास्तव काय? फक्त एक शब्द. पण मनात विकल्प काय सुरू होतो? अरे बापरे, बॉस नाराज दिसतायत. नक्कीच माझ्याकडून काहीतरी चुकलंय. माझी नोकरी तर जाणार नाही ना? बघा, एका छोट्याशा गोष्टीवरून आपण आपल्याच मनात किती मोठ्या नकारात्मक कथा तयार करतो. आणि असं रोजचंच होतं, नाही का? भविष्यात काहीतरी वाईट होईल याची उगाचच चिंता करणं, स्वतःबद्दलच काहीतरी नकारात्मक कहाण्या रचणं, कोणाच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ लावणं, आणि सोशल मीडियावर तर विचारूच नका, अफवांना काही तोटाच नाही. हे सगळं काय आहे? हे आहेत आजच्या युगातले विकल्प. तर मग यावर उपाय काय? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या विचारांना थांबवण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्यांना ओळखायला शिका. अरे, हा तर विकल्प आहे, याला वास्तवाचा काही आधार नाहीये, ही फक्त एक मानसिक निर्मिती आहे. हे ओळखणं हीच त्याची ताकद कमी करण्याची पहिली आणि सर्वात मोठी पायरी आहे. चला तर मग
जाता जाता एक प्रश्न स्वतःला विचारूया. आपल्या मनात अशी कोणती सश्याची शिंगे आहेत? असे कोणते विचार आहेत ज्यांना वास्तवाचा काहीच आधार नाही, पण ते आपल्याला उगाचच त्रास देत आहेत? जरा विचार करून बघा.